संत श्री कुर्मदास व संत श्री सावतामाळी कथा. प्रतिष्ठान नामक नगरामध्ये कुर्मदास या नावाचा एक ब्राह्मण होता. तो जन्मताच करचरणहित होता. सूर्यरथावरील महाराज अरुणानेच हरिभजन करण्याकरिता भूलोकावर कुर्मदासाचा अवतार घेतला असावा असे वाटत होते. एके दिवशी गावामध्ये एका ठिकाणी कीर्तन चालले होते. हरिभक्ताचा कीर्तन घोष कानी पडताच हरिलीला श्रवण करण्याकरता कुर्मदास मोठ्या प्रतीने त्या ठिकाणी गेला. कथेमध्ये पंढरीचे वर्णन चालले होते. पंढरीचे महात्म्य ऐकताच कुर्मदास आपल्या मनामध्ये अतिशय उल्हासित झाला. त्याला ते पांडुरंगाचे निवासस्थान पाहण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्याने आपली यात्रेबद्दलची इच्छा संतजनांना बोलून दाखवली. त्या लुळ्या थोट्या कुर्मदासाची भावना ऐकून सर्व लोकांना हसू आले. पंख नसलेल्या पाखराने आकाशात भराऱ्या मारण्याची हाव धरणे आणि कुर्मदासाने पंढरीची यात्रा करण्याची लालसा धरणे या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, असे सांगून जनतेने कुर्मदासाचा उपहास केला. लोकनिंदिते कुर्मदास निराश झाला नाही. अनायासाने नरदेह प्राप्त होऊन त्याला पंढरीची यात्रा घडणे नाही तर 84चा फेरा चुकणार नाही, अशी भावना दृढ होऊन कुर्मदास तत्क्षणी पंढरीला निघाला. कुरडत कुरडत कोसभर दूर जाऊन कुर्मदास एका मारुतीच्या देवळात राहिला. त्या ठिकाणी वास्तव्य केले असता त्याला क्षुधा आणि तृषा यांनी व्यापले. आपल्याला परमेश्वरावाचून दुसरा कोणी त्राता नाही असे समजून कुर्मदासाने अनन्य भावाने पांडुरंगास हाक मारली. भाविक भक्ताच्या प्रेमळ हाकेबरोबर धूम ठोकणारा करुणाकर परमेश्वर कुर्मदासाच्या विमल धाव्याबरोबर धावून आला. पांडुरंगाने खिस्त्याचा वेश धारण केला आणि कुर्मदासाजवळ येऊन त्यांनी त्याला कुशल वर्तमान विचारले. कुर्मदासाने आपला मजकूर सांगून त्या खिस्त्यास त्याचा प्रवास हेतू विचारला. आपले नाव विठोबा असे सांगून आपण पंढरपूरचे दुकानदार आहोत असे त्या कुर्मदासास सांगितले. विठोबा खिस्ती कूच दरकूच करीत आणि वाटेने देवघेव करण्याकरिता थांबत थांबत दीर्घाईने पंढरपुरास जाणार आहेत असे कळताच कुर्मदासाची आणि त्याची संगत जडली. हे दोघेजण एकमेकाचे प्रवासबंधू बनले. विठोबाने कुर्मदासाला शिदा व वस्त्र अर्पण केले. जेवण झाल्यानंतर दोघेजण रस्त्याला लागले. विठोबाने आपला व्यवहार करण्याकरिता लगबगीने निघून जावे. कुर्मदासाने सारा दिवस खुरडत खुरडत होईल तेवढा प्रवास करून संध्याकाळ होईल तिथे मुक्काम करावा. मुक्कामाच्या जागी विठोबाने वस्तीस हजर राहावे. कुर्मदासाला सामग्री पुरवावी आणि सकाळ होताच निघून जावे असा क्रम 4 महिने चालला. चातुर्मास संपताच कुर्मदास यात्रा करीत करीत लहुळ मुक्कामी येऊन पोहोचला. त्या ठिकाणी कार्तिकीच्या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूस पाहून कुर्मदास चिंताक्रांत झाले. तो दिवस कार्तिक शुद्ध दशमीचा होता. दुसऱ्या दिवशी एकादशी होती. सर्व अवयवांनी संपन्न असे यात्रेकरू लहुळाहून एका दिवसात
पंढरपूरला पोचतील, पण हात पाय रहित कुर्मुदासाने एका दिवसात पंढरी कशी गाठावी या चिंतेने तो फार कष्टी झाला. आपल्याला आत्ता विठ्ठलाचे चरण दिसत नाहीत याबद्दल विलाप करून कुर्मदासाने यात्रेकऱ्याबरोबर पांडुरंगास असा निरोप पाठवला की येथून पंढरी 7 कोस लांब असल्याने एका दिवसात माझे पांगळ्याचे तेथे येणे होत नाही. मी दीन असून अनाथ आहे. आपल्या भेटीकडे माझे चित्त व्यापून गेले आहे. तरी आपणच येथे लहुलळास येऊन आपल्या दर्शनाचे मला सनाथ करावे. कुर्मदासाचा हा निरोप विठ्ठलास कळवण्याचे अभिवचन देऊन यात्रेकरू लगबगीने निघून गेले. इकडे पंढरपूरमध्ये महाद्वारात नामदेवाचे कीर्तन चालले होते. ज्ञान विज्ञान मंडन असा ज्ञानेश्वर, वैराग्य, मेरुनिवृत्ती, सोपान आणि इतरही जीवमुक्ती भक्तराज नामदेवाचे कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले होते. अशा समयास हातामध्ये पताका घेतलेला वारकरी लहुलाळाहून देवासन्निध येऊन पोहोचले. वारकऱ्याने सप्रेम भावाने देवापुढे लोटांगण घातले. इतक्यात त्यांना कुर्मदासाच्या निरोपाची आठवण झाली. त्यांनी भावनायुक्त होऊन पंढरीनाथास तो निरोप सांगितला. संतमुखातून तो निरोप कानी पडताच पांडुरंग अगदी उतावीळ झाले. त्यांनी लागलीच नामदेव आणि ज्ञानेश्वर यांना हातात धरून लहुळाची वाट धरली. मार्ग चालता चालता ते अरण्य भेटीस आले. त्या ठिकाणी सावतामाळी राहत असल्याने पांडुरंग त्यांच्या भेटीकरिता उत्कंठित झाले. या भेटीत नामदेवाला काही चमत्कार दाखवावा असा पांडुरंगाचा अंतःस्थ विचार होता. तहानेचे निमित्त करून विठोबा एकटेच सावताच्या मळ्यात शिरले. नामा व ज्ञानोबा बाहेर उभे राहिले. आपल्या देहमूर्तीचे चरण दृष्टीस पडताच सावत्याने त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांनी पांडुरंगाची पूजेची भावना दर्शवली. सावत्याची इच्छा तशीच डावलून पांडुरंगाने आपण भ्यायलो आहोत असे दाखवून सावत्यास माझ्या पाठीमागे 2 भयंकर तस्कर असल्याने मी लपण्याकरिता तुझ्याकडे आलो आहे. या वेळी माझी पूजा कशी करतोस? सूर्याला ग्रहण लागले असताना त्याला अर्घ्य प्रदानाने सुख कसे होणार? आधी मला लपवून ठेव. ईश्वराची भलतीच विनंती ऐकून सावत्या बोलला, तू मावशील असे ठिकाण त्रिभुवनात सापडणार नाही. पिंजऱ्यात वायू कसा अडकेल? अंधारात सूर्य कसा दडेल? घागरीत आकाश कसे मावेल? तापसामधील कैलासनाथ, पक्षामधील गरुड, मातीमधील कस्तुरी हे केव्हाही आणि कोठेही दडून राहायचे नाहीत. त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे दडून राहतील. त्यात तुला सर्वश्रेष्ठाला या महितलावर दडण्याजोगे ठिकाण कोठे सापडणार? सावताच्या प्रौढीच्या भाषणाचा कंटाळा दाखवून देव म्हणाले, तुझे ब्रह्मज्ञान तूर्त बाजूला ठेव आणि मला लपवण्याची काय ती तजवीज कर. पांडुरंगाचा आग्रह पाहून सावत्याने विचार करून त्यांना आपल्या हृदयात लपवून
ठेवण्याचा बेत केला. त्यांनी लागलेच खुरपे घेतले, आपले पोट चिरले आणि त्यामध्ये विठोबा दडून बसले. विठोबा बाहेर उघडकीस येऊ नये म्हणून सावत्याने आपले पोट चवाळ्याने झाकून ठेवले. यशोदेच्या ताकाच्या डेऱ्यात कृष्णाने वास्तव केले, त्याप्रमाणेच पांडुरंगाने सावत्याच्या हृदय संपुष्टात वास्तव करिता क्षणी देव आणि भक्त यांचा समरस झाला. दुधामध्ये घातलेले पाणी जसे तद्रूप बनते, त्याचप्रमाणे सावता आणि पांडुरंग एकत्र होऊन राहिले असता पांडुरंगाची वाट पाहत मळ्याबाहेर उभा असलेला नामा कंटाळून चिंताक्रांत झाला. पांडुरंगाने काहीतरी मिष करून आपला त्याग केला असे वाटून नामा कासावीस झाला. त्याचा कंठ सददित होऊन त्याचे नेत्र अश्रुपूर्ण झाले. विठोबाच्या शोधार्थ तशाच स्थितीत पुढे जाता जाता तो व्याकुळ होऊन धरणीवर पडले. तो सावता माळी त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांनी सावध होऊन विलापवाणीने सावत्याजवळ आपल्या आराध्य देवतेचा शोध केला. पण सावता माळी वेधः स्थितीत असल्याने नामदेवाला त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. योग्याची खूण योगीच ओळखतात, त्याचप्रमाणे सावत्याची अवस्था नामदेवाने जाणली. सावत्यानेच जगजेटी लपविला असल्याचे ओळखून नामदेव त्याच्याजवळ मोठ्या कौतुकाने विठोबाची मागणी करू लागला. सावता काहीच भाषण करीना. नामदेवाची एकांत प्रीत पाहून विठोबा बाहेर येण्याबद्दल चुळबुळ करू लागले. आपल्यालाच बांधून घेणारा कोषकीटकाप्रमाणे पांडुरंगाची अवस्था झाली. त्यांना भक्त हृदयातून बाहेर निघता येईना. विठोबा आणि नामदेव यांची परस्परांच्या भेटीबद्दलची तळमळ पाहून सावत्याने लागलीच खुरपे घातले आणि आपले उदर चिरून पांडुरंगास बाहेर सोडले. नामदेवाने विठ्ठलचरणास घट्ट मिठी मारली. सावता, नामदेव, ज्ञानेश्वर आणि पांडुरंग हे एकमेकास आलिंगन देण्यात गुंग झाले. इतक्यात पांडुरंगाने ज्ञानदेवास उद्देशून सांगितले, आपण ज्यांच्या भेटीकरिता लहुळास निघालो आहे, तो कुर्मदास माझ्या भेटीकरिता वाट पाहत आहे. त्याची भेट झाल्याखेरीज मला चैन पडणार नाही. हा विचार ऐकून ते चौघेजण लहुळास प्राप्त झाले. कुर्मदासास दर्शन देऊन त्याने त्याला कृतार्थ केले. पाणवलेली गाय वासल्यापाशी येते, तद्वत पांडुरंगाला पाहताच कुर्मदासाने लोटांगण घातले. पांडुरंगाने चारी भुजांनी कुर्मदासाला कवटाळून धरून काही वर मागण्याविषयी विनवले. कुर्मदासाने पांडुरंगाला येथेच अक्षय वस्ती करण्याबद्दल प्रार्थना केली. प्रार्थनेस अनुसरून पांडुरंगाने लहुळास चिरकाल ठाणे दिले. त्या कारणाने लहुळास पंढरीप्रमाणे योग्यता प्राप्त झाली. आषाढ कार्तिकीला लहुळास देखील पंढरपूरप्रमाणेच यात्रा भरण्यास क्रम सुरू झाला. कुर्मदासाचे सर्व मनोरथ सफळ झाल्याकारणाने सर्वत्र आनंद भरून राहिला. रामकृष्ण हरी माऊली. ही कथा आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे लिहा.